ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आणि गीतेच्या चरणी नतमस्तक होऊन मी आता 14व्या अध्यायाला आज सुरुवात करत आहे। 14व्या अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग। क्षेत्रज्ञ सांगून झालं, शरीराला क्षेत्र कसं म्हणतात, त्यात असणारा क्षेत्रज्ञ आहे ते कसं आहे, परमात्म्याला जाणणं म्हणजे काय, तो भाग आपण मागच्या अध्यायात पाहिला। आता इथे सत्व रज तम ह्या 3 गुण आणि त्या गुणांच्या पलीकडे जाऊन गुणातीत होऊन परमात्म्याचं ज्ञान कसं प्राप्त करून घ्यावं हा भाग या अध्यायामध्ये आलेला आहे। आतापर्यंत अर्जुनाने बरेच प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नाला संवाद रूपाने दोघांमध्ये चालणारा हा संवाद जो आहे त्याला भगवंत उत्तर देतात। अतिउत्तम परमात्म्याचं ज्ञान कसं आहे, त्याचा महिमा कसा आहे ते भगवंत सांगतात। परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे पराम सिद्धिमितो गतिः। भगवंत म्हणतात ज्ञानातीलही अतिउत्तम असं जे परमज्ञान जे आहे ते मी तुला सांगतो की जे जाणल्याने यज्ञात्वा मुनयः सर्वे पराम सिद्धिमितो गतः म्हटलेलं आहे। ते जाणल्यानंतर सगळे मुनिजन या संसारातून मुक्त होऊन त्यांना परमसिद्धी प्राप्त होत असते। मुनी म्हणजे कोणा जो मनन करतो, जो चिंतन करतो, जो काही चांगले विचार प्रस्तुत करतो त्याला मुनी असं म्हणतात। म्हणून पूर्वीच्या काळी ऋषी मुनींकडे राहण्याची, गुरुकुलात राहण्याची आपल्याकडे भारतीय संस्कृतीमधली असणारी पद्धती होती, ते संस्कार केले जातात। तेव्हा ते परमज्ञान कसं आहे ते आता भगवंत सांगतायत। इदम ज्ञान उपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च। हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या आरंभी जन्माला येत नाहीत, प्रलयकाळीही व्याकुळ होत नाहीत। असं जे अंतिम तत्वाचं जे ज्ञान प्राप्त झालेलं असतं अशा या ऋषीमुनींना ते सिद्ध तर होतातच, त्यांना परमसिद्धीही पावते, परंतु जन्म झाल्यानंतर म्हणजे पुन्हा काही त्यांच्या जन्माला येत नाहीत आणि जेव्हा सृष्टीचा शेवट होतो तेव्हा सुद्धा ते व्याकुळ होत नाही, म्हणजे त्यांना जन्ममरणाची भीती वाटत नाहीत, ते मुक्त होतात। आणि मग या उत्पत्तीचे सगळे जे प्राणीमात्र निर्माण केलेले आहेत त्याचं कथन कसं करतात। मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भ दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत असं म्हटलेलं आहे। म्हणजे कसं आहे बघा, मम योनिर्मद हे भारता म्हणजे हे अर्जुना, माझी अशी जी आहे ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे ते महत ब्रह्मरूप मूळ प्रकृती सर्व भूतांची योनी आहे आणि गर्भधारणा करण्याचे स्थान आहे। आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चैतन रूप असणाऱ्या गर्भम, चैतन समुदाय रूप गर्भ अशी स्थापना करतो आणि जड आणि चैतनांच्या संयोगाने सर्व भूतांची निर्मिती होते।
या जगात इथे भूत म्हणजे भूत योनीने अनेक प्राणीमात्रांच्या अर्थी हे काय म्हणावं लागेल की भूत हा शब्द वापरलेला आहे. अनेक प्रकारचे पशुपक्षी प्राणी आहेत. म्हणजे त्याचं वर्गीकरण अशा स्तर केलेले आहेत असं म्हणावं लागेल. स्वेदज आहेत, अंडज आहेत, जारज आहेत, उद्भिज आहेत. स्वेदज म्हणजे कीटक निर्माण होणारे. वस्तुतः स्वेद या शब्दाचा अर्थ घाम, पण उष्णतेमुळे निर्माण होणारे. अंडज म्हणजे अंड्यापासून निर्माण होणारे पक्षी ज्याला म्हणता येईल. पक्ष्यांना द्विजगण अवघे पक्षी आपल्या काव्यामध्ये सुद्धा आहे. बीज असं म्हटलं जातं. उद्भिज म्हणजे जे बी टाकल्यानंतर निर्माण होतात, म्हणजे सगळ्या प्रकारच्या वनस्पती, वृक्ष, आंबा, चिंच असेल, फणसाचं झाड असेल, वेल असेल, हे बी टाकल्यानंतर निर्माण होत असतं, त्याला उद्भिज असं म्हणतात. जारज म्हणजे आपल्याला असं म्हणावं लागेल यातून सगळे असणारे, म्हणजे नाळेतून निर्माण होणारे. नार वाळे शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. आणि त्याच्यातून या सर्व भूतांची उत्पत्ती होते. पण कशी? प्रकृतीमध्ये मी बीज टाकतो आणि म्हणजे सगळ्यांचा तो पिता आहे असं आपल्याला सांगावं लागेल. आणि त्यातून या सर्व प्राण्यांची निर्मिती होत असते. आणि समुदाय रूप गर्भाची अर्थातच काय म्हणावं लागेल मी स्थापना कर. असं जड चेतनाच्या रूपाने हे सगळी प्राणीसृष्टी ही निर्माण होत असते. एवढा अवाढव्य विश्वाचा पसारा आहे तिथे. त्यात कितीतरी प्रकारचे प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, हेही आपल्याला माहिती आहे. मानव आहे आणि त्यामध्ये मी त्याच्यामध्ये चेतना होतो, प्राण होतो. आणि प्रकृती ही निर्माण करणारी आहे असं म्हणावं लागेल. तिच्यापासून आणि माझ्यापासून दोघांमुळे हे सगळं विश्व हे निर्माण होत असतं. सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवंतीयाः तासां ब्रह्म महद्योने अहम बीज प्रदपिता. हे आता सांगते अर्जुना. नाना प्रकारच्या सर्व योनींच्या मध्ये जितक्या मूर्ती आहेत तितके प्राणी निर्माण होत असतात. त्या सर्वची गर्भधारणा करणारी माता कोण असेल तर ती म्हणजे मूलभूत प्रकृती आहे. आणि मी बीज स्थापन करणारा, बीज प्रदप पिता म्हटलं आहे. त्यांच्यामध्ये बीज निर्माण करणारा मी पिता आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं म्हणावं लागेल की सर्व जे काही आहे आता ते कसं निर्माण झालं. सांख्यदर्शनकार प्रकृती हे या विश्वाचं मूलभूत आदिकारण आहे. सांख्यदर्शनाचा प्रणेता कपिल मुनी मानला जातो. आणि या विश्वाचा उत्क्रांतीचा पट, इव्होल्युशन ज्याला म्हणतात. डार्विनचा सिद्धांत वेगळा आणि भारतीय दर्शनांमधला सिद्धांत वेगळा. एक पेशी आमेवापासून उत्क्रांत होत होत काय आहे मनुष्य निर्माण झाला असं डार्विनने सांगितलं. अनेक वर्ष फिरला तो बेटांवर आणि त्याने हा सिद्धांत. पण भारतीय तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा उत्क्रांतीवाद आहे. आणि प्रकृतीचे तिन्ही गुण या सगळ्या प्राणीमात्रांमध्ये दिसून येतात. प्रकृती हे या विश्वाचं आदी कारण आहे. अर्थात हे सुद्धा एक प्रकारचं गुण आहे. एक आधी होतं आणि नंतर काय एकोहम बहुश्याम, पुन्हा ही कशी बहुविध सृष्टी निर्माण झाली हे सुद्धा एक प्रकारचं गूढ आहे असं म्हणावं लागेल. परंतु नाना प्रकारच्या सर्व योनींच्या मध्ये हे काय आहे बीज टाकण्याचं काम परमेश्वर करत असतो. आणि बीज स्थापन करणारा मी पिता आहे. प्रकृती या विश्वाची माता आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मग हे सगळं करत असताना त्रिगुणांचं स्वरूप कसं आहे. प्रकृती ही त्रिगुणात्मिका प्रकृती आहे असं म्हटलं जातं. सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी प्रकृती ही अर्थातच युक्त आहे. मग त्या सगळ्या गुणांचं स्वरूप कसं आहे. गीता केवळ अध्यात्मज्ञानच सांगते असं नाही. गीता ही केवळ काय आता लागले नेत्र रे पहिलं तिरी, किंवा आता डोळ्याने कमी दिसायला लागलाय आणि आता काहीतरी ईश्वराकडे जावं असं नाही. ज्याला आपलं जीवन कार्यक्षम बनवायचं आहे, ज्याला प्रगतीपथावर जायचं आहे, ज्याला आचार विचार चांगले व्हावे असं वाटतं, त्यांच्यासाठी गीता ही छान असं आपल्याला म्हणावं लागेल. वैयक्तिक पातळीवर वैयक्तिक उन्नतीसाठी उपदेश आहे. सामाजिक राष्ट्रीय पातळीवर कसे गुण अंगीकारावे याचाही विचार गीतेने या अध्यायामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून प्रकृतीपासून निर्माण झालेले जे 3 गुण आहेत त्यांचं स्वरूप कसं आहे आता ते सांगतात. सत्वम रजस्तम इति गुणः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. याचा अर्थ हे अर्जुना, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे 3 गुण प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत.
आणि ते अविनाशी असणाऱ्या देहिनम अव्ययम म्हटलेलं आहे. अव्ययम म्हणजे अविनाशी. जीवात्म्याला म्हणजे माणसाच्या शरीरात जो आत्मतत्व आहे त्याला हे एखाद्या दोरीसारखं बांधून ठेवतात. आणि म्हणून तिन्ही गुण आहेत. प्रत्येक प्राणीमात्रामध्ये सत्वरजतम गुण आपल्याला दिसून येतात. माणसांच्यामध्ये तर विशेषत्वाने आपल्याला दिसून येतात. म्हणून ह्या सगळ्यांचा विचार करत असताना हे बंध माणसाला तोडावे लागतात आणि गुणातीत व्हावं लागतं. हे बंध तोडण्यासाठी फार मोठी साधना करावी लागते आहे. ह्या गुणांच्याही पलीकडे कोणत्या गुणाला कशा पद्धतीने हे करायचं आहे, तेव्हा हे अर्जुना तुझ्यामध्ये कर्म करण्याचं सामर्थ्य आहे आणि तू हे सगळ्या त्या सामर्थ्यानिशी हे बंध या त्रिगुणां तोडू शकतोस आणि त्याच्याही पलीकडे जाऊ शकतोस. मग सत्वगुण काय आहे? सत्वगुणाचं स्वरूप कसं आहे? तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम म्हटलेलं आहे. सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानग म्हटलेलं आहे. सत्वगुण कसा आहे? आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा अगदी सात्विक वाटतो, हे हा दारुड्या बिरुड्या खून करणाऱ्या माणसांना आपण तामस असं म्हणतो. जो ॲक्टिव्ह असतो त्याला रजोगुणी आहे असं म्हटलं जातं. मग सत्वगुण कसा असतो? तो निर्मल असतो, तो शुद्ध असतो, तो प्रकाशदायी असतो, अनामयम असतो. म्हणजे काय? विकार रहित असतो, दोष नसतात त्याच्यामध्ये. सुखसंगेन बध्नाती आणि सुखाच्या संबंधांमुळे आणि ज्ञानाच्या संबंधांमुळे त्याच्या अभिमानाने तो या जीवात्म्याला बद्ध करत असतो. कोणतीही आपल्याला असं म्हणावं लागेल त्याच्यामध्ये हे नसते. अनामय असं म्हणलं आहे. आमय म्हणजे रोग आणि अनामय म्हणजे रोग नसणारा, निर्दोष असणारा, निरोगी असणारं असा त्याचा अर्थ आहे. कोणतीही विकृती, रोग निर्माण होतं म्हणजे काय? पोट बिघडतं, डोकं दुखतं, छातीत दरदर होते, तेव्हा त्याच्यात काहीतरी विकृती निर्माण झालेली असते. त्यात बॅलन्स गेलेला असतो असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून सत्वगुण कसा आहे? सत्वगुण हा प्रकाशदायी आहे, निर्मल स्वरूपाचा आहे, शुद्ध स्वरूपाचा आहे. परंतु असं जरी असलं तरी सुखाने आणि ज्ञानाने तो या आपल्याला असं म्हणावं लागेल याला जीवात्म्याला काय करतो? बद्ध करतो. म्हणून जसं टिटवी आहे, काय आणि टिटवीने समुद्र घेण्याचं काय साहस करू नये खरं, परंतु प्रयत्न करत असते, तसंच हे सगळं बद्ध करत असतात हे गुण असं म्हणावं लागेल. रजो रागात्मकम विद्धी तृष्णासंग समुद्भवम तन्नी बध्नाति कौंतेय कर्मसंगेन देही. रजोगुण, काही माणसं रजोगुणी, काही माणसं तमोगुणी, काही माणसं ही काय सत्वप्रधान असतात, हे आपण पाहतो व्यवहारात सुद्धा. हे अर्जुना, रागरूप रजोगुण हा कशामुळे निर्माण होतो? इच्छा. रजो रागात्मकम विद्धी म्हटलेलं आहे. विद्धी म्हणजे तू जाण. हे तृष्णा म्हणजे आसक्ती, संग, समुद्भवम म्हटलेलं आहे. तृष्णा इच्छा आसक्तीपासून झालेला आहे आणि तो या जीवात्म्याला त्याच्या कर्माच्या आणि त्याच्या फळाच्या संबंधाने बांधत असतो असं म्हणावं लागेल. आसक्ती निर्माण होते, तृष्णा आहे असं आपल्याला सांगावं लागेल. रजो रागात्मकम विद्धी म्हटले. राग म्हणजे क्रोध या अर्थी नाही, राग म्हणजे प्रेम, मोह, आसक्ती असं म्हणावं लागेल. म्हणून कोणत्याही गोष्टीचं आपल्याला असं म्हणावं लागेल, काम करायचं असेल ना, जेव्हा माणसं कृतिशील असतात, ॲक्टिव्ह असतात, तेव्हा रजोगुण हा प्रभावी असतो आणि रजोगुण हा तृष्णेतून निर्माण होतो, आसक्तीतून, अटॅचमेंट माणसाच्या मनात निर्माण होत असतात. आणि म्हणून रजोगुण जो आहे तो रजोगुण माणसालाही बांधून टाक. अनेक माणसाला खूप हौस असते, कितीतरी माणसं अशी ॲक्टिव्ह दिसतात, 80-90व्या वर्षीसुद्धा आपल्याला कामं करताना दिसतात. एखाद वेळ त्याला असं इतकी ॲक्टिव्ह समुद्रामध्ये माती टाकून समुद्रच काय आहे त्याला बंद करावा असं वाटतं, किंवा सहाऱ्यासारख्या वाळवंटामध्ये पाणी कधी आणता येईल अशी त्यांची काय असते, जिद्द असते. म्हणजे उदाहरण एवढ्यासाठीच दिलं की ती ॲक्टिव्ह असतात, ती क्रियाशील असतात आणि ती काय करत असतात, माणसाला रजोगुणाने सुद्धा मनुष्य किंवा जीवात्मा हा बंधनात पडत असतो. खूप माणसं अशी रजोगुणी असतात, ॲक्टिव्ह असतात, हेही आपल्याला दिसून येतं. आणि आता क्रियाशीलता त्यांची वाढत जाते. आणि हे सगळं करत असताना आपल्याला असं म्हणावं लागेल,
रजोगुण जो आहे तृष्णेमुळे निर्माण होता. आपल्याला सगळ्यांना ययाती राजाची गोष्ट माहिती आहे. वृद्ध झाल्यावर सुद्धा त्याला तारुण्य होतं म्हणून मुलाकडनं तारुण्य मागितलं. 1000 वर्ष जगला. मुलाने, स्वतःच्या मुलाने त्यांना तारुण्य पुन्हा प्राप्त करून दिली. तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा म्हटले भर्तृहरी सुभाषितामध्ये. म्हणजे तृष्णा जीर्ण होत नाही, आपण जीर्ण होतो. शरीरावर एक थकतं, पण आसक्ती माणसाशी, अनेक उदाहरणं मागच्या अध्यायांमध्ये मी दिलेली आहेत. ही अटॅचमेंट निर्माण होत असते आणि त्याच्यामुळे माणसं ही क्रियाशील होत असतात. आणखीन हवं असं वाटणं, हे हवं ते हवं ते हवं ते हवं, हे क्रियाशीलतेचे रजोगुणाचं द्योतक आहे. मग तमोगुणामुळे कसं बंधन प्राप्त होतं? तमस्थम ज्ञानजम विद्धी मोहनम सर्वदेहिनाम प्रमादालस्य निद्राविस्तन्निबध्नाति भारत म्हटले. हे अर्जुना, सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणारा तमोगुण अज्ञानामुळे निर्माण होतो असे समज. तो या जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि झोप यांनी काय करतो? बांधून टाकतो. तमोगुणाचं वर्णन केलं आहे. तमोगुणाचं स्वरूप कसं आहे, तसं त्याला बंधन कसं आहे, असं हे आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. आळस आणि प्रमाद. प्रमाद याचा अर्थ चुकावणं. फार मोठा प्रमाद माझ्या हातून घडला असं काही लोक म्हणतात ना. चूक घडते माणसं, टू अर इज ह्युमन. चुकणं हा माणसाचा धर्म आहे. पण आळस आणि प्रमाद हे गुण अत्यंत वाईट आहे. तम याचा अर्थ अंधार, आवरण. खरं तर सूर्यावर ढग आल्या सूर्य दिसत नाही असं आपण व्यवहारात म्हणतो, पण सूर्य असतो तिथेच असतो, परंतु हे सगळं अंधार आपल्याला आल्यासारखा वाटतो. मोह जे आहे ना, त्या मोहामुळे सुद्धा मनुष्य तमोगुण प्रधान होतो असं आपल्याला सांगावं लागेल. म्हणून कळत न कळतपणे सुद्धा आपल्याला या तमोगुणाचा प्रभाव दिसून येतो. म्हणून कसं आहे ते अज्ञानामुळे निर्माण होतो, अहंकारामुळे निर्माण होतो आणि प्रमाद, आळस आणि झोप. जी माणसं खूप झोपाळू असतात त्यांच्यावर तमोगुणाचा प्रभाव अधिक असतो. दिवसा निजून रात्री निजू असं समर्थांनी म्हटलंय. दासू असं सारखं झोप लागल्यानंतर माणसाला काहीच कर्तृत्व शिल्लक राहणार नाही. माणसाच्या हातून कोणत्याही प्रकारचं काम होणार नाही. ह्याचा अर्थ आळस आहे, लेझिनेस आहे. अनेक माणसं 90व्या वर्षी 100व्या वर्षीसुद्धा खूप कामं करतात, हे आपण व्यवहारात सुद्धा पाहतो. पण तमोगुणाचा प्रभाव झाल्यानंतर माणसाला काहीही काम होऊ शकत नाही. मोहामुळे सुद्धा हे सगळ्या गोष्टी निर्माण होतात. आसक्तीही निर्माण होते देहाभिमानी पुरुषांना आणि म्हणून काहीही प्राप्त होत नाही. ह्या गुणामुळे सुद्धा जीवात्मा बांधला जातो. मग पुढे कसं म्हटलंय? सत्वम सुखे संजयती रजक कर्मणी भारत ज्ञानमावृत्य तमः प्रमादे संजयत्युत असं म्हटलेलं आहे. आवृत्य म्हणजे झाकून टाकणं. अर्जुना, सत्वगुण सुखाला, रजोगुण कर्मांना आणि तमोगुण हा ज्ञानाला काय म्हणावं लागेल की बांधून टाकत असतो. तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्याची प्रवृत्ती निर्माण करत असतो. म्हणून या सगळ्यांना आपल्याला असं म्हणावं लागेल, ही सगळी कर्माने सुख आहे. रजोगुण कर्माने बांधला जातो, ॲक्टिव्ह आत्ता सांगितलं. सत्वम सुखे आहे, सत्वगुण सुखाला आणि तमोगुण ज्ञानाला झाकून टाकतो. माणसाला कोणत्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त करू देत नाही तमोगुण, कारण आळस आहे. अनेक चुका होत असतात, अज्ञान असतं, नवीन काहीही करायची तयारी होत नाही असं म्हणावं लागेल. आणि म्हणून ही सगळी माणसाला कशी बंधनात टाकत असतात याची उत्तम उदाहरण आहेत. परंतु ज्याने ह्या गुणांच्या अतीत गेलेले आहेत त्यांना मात्र कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. म्हणून पुढे म्हटलं आहे रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. मग पुढे आहे रजस्तमश्चाभिभूय सत्वम भवति भारत रजस्तत्वम तमश्चैव तमस्तत्वम रजस्तथा. किती सुंदर सांगितले अर्जुना. रजोगुण आणि तमोगुण यांना लटपून सत्वगुण वर चढवतो. सत्वगुण आणि तमोगुण, सत्वगुण व तमोगुण लटपून रजोगुण आणि सत्वगुण आणि रजोगुण लटपून तमोगुण. बघा, वर सत्व, बाजूला दोन्ही रज आणि तमोगुण. पुन्हा वरती रजोगुण, एका बाजूला सत्वगुण आणि एका बाजूला तमोगुण. पुन्हा वरती तमोगुण आणि दुसऱ्या दोन्ही बाजूला सत्व आणि रजोगुण हे करत असतात. म्हणून रज सत्वाचा पराभव करून सत्व बलवान होतं
रजोगुण हा सत्वाचा आणि तमाचा काय प्रभाव कमी करून तो बलवान होतो, आणि सत्वाचा आणि रजाचा प्रभाव करून तमोगुण हा बलवान होत असतो, दडपून टाकलं जातं. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे सुद्धा दिसूनही येतात. म्हणून हे 3 गुण जे आहेत ना, ते 3 गुण हे माणसाला काय म्हणावं लागेल, की ती बद्ध करत असतात. मग त्यासाठी सत्वगुण कसा वाढीस लागेल? गीतेमध्ये माणसाने सात्विक व्हावं असं सांगितलं आहे. पुढे आपण याच्यामध्ये सात्विक आहार काय, सात्विक श्रद्धा काय, सात्विक सुख कशात असतं तेही सांगितलं आहे. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानम यदा तदा विद्यात विवृद्धम सत्वमित्युत. म्हणजे या सगळ्यांचा अर्थ काय आहे? ज्यावेळी या देहात आणि अंतःकरणात इंद्रियांमध्ये चैतन्य, विवेक, शक्ती, प्रकाश निर्माण होतो, तेव्हा असं समजावं, विज्ञान निर्माण होतं की सत्वगुण वाढीस लागलेला आहे असं म्हणावं लागेल. स्वामी रामतीर्थ होते आणि त्यांची गोष्ट, कारण प्रत्येकजण असं परीक्षाच बघत असतात श्रेष्ठ व्यक्तींची. स्वामी विवेकानंदांची सुद्धा खेतरीच्या राजाने जेव्हा हे केलं तेव्हा परीक्षा पाहिली. मागे अध्यात गोष्ट सांगितलं होती कोणत्या तरी संदर्भात, की वेश्यांच्या त्या गल्लीतून न जाता दुसरीकडे वळून जात होते स्वामीजी. पण राजाने बोलवल्यानंतर इथे एका वेश्येला बोलवलं आहे, हे उदाहरण माहिती आहे, पण ते अजिबात मनाने चळले नाहीत. उलट तिला शरण गेले आणि माते किती छान म्हणतेस गाणं असं त्याने केलं. प्रभू मेरे अवगुण चित्त ना धरू. तसंच स्वामी रामतीर्थ होते आणि हे रामतीर्थ त्यांच्याकडे त्या गल्लीतून जात असताना वेश्यांच्या तिथेही त्यांना एक वेश्या दिसली आणि ते क्षणभर थांबले आणि त्या वेश्येकडे ती इतकी सुंदर होती, अगदी रोखून पाहायला लागले डोळ्यांनी. तेव्हा ती बाई त्यांना म्हणाली रामतीर्थांना, हो माझ्याकडे नुसतं काय पाहता, चलावर माडीवर म्हणे माझ्या रंजन कराला, क्रीडा कराला. तेव्हा किती रामतीर्थांनी सुंदर उदाहरण दिलं, मी तुझ्याकडे पाहतो तर देहाच्या आसक्तीमुळे पाहत नाही, देहाच्या सौंदर्यामुळे पाहत नाही, तर ईश्वराची किती सुंदर ही अभिव्यक्ती आहे असं म्हणून त्यांनी तिला नमस्कार केला. अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसून येतात. म्हणजे सत्वगुणसुद्धा आपल्याला असं म्हणावं लागेल. रामकृष्ण परमहंसांकडे केशवचंद्र सेन नावांचे व्यक्ती आले होते. आपल्याला माहिती आहे इतिहासात त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. तेही नास्तिक होते, बुद्धिप्रामाण्यवादी होते, ईश्वर न मानणारे होते. तेव्हा खात्री आहे ईश्वर नाही असं आहे 10 वेळा म्हटलं त्यांनी. आणि तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी त्यांना सांगितलं, आता माझी खात्री झाली की ईश्वर आहे, तुम्हाला हे पटणार नाही. म्हणजे असं जे सात्विक माणसं असतात त्यांच्या सत्वगुणाच्या अंडर, म्हणजे त्याच्या आधिपत्याखाली या गुणाच्या तम आणि रजोगुण हे अर्थातच नियंत्रित केले जातात. रजोगुण कसा वृद्धीला कारणीभूत आहे बघा. लोभ प्रवृत्तिरारंभा कर्मणाम शमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ असं म्हटलेलं आहे. विवृद्धे म्हणजे वाढला असताना, रजोगुण वाढला असताना लोभ वाढतो, हाव वाढते. कर्मणा अशमस्पृहा म्हटलंय. शम म्हणजे शांती आणि अशम म्हणजे अशांती. स्पृहा म्हणजे इच्छा वाढते. रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. आणि फळाच्या इच्छेने कर्माचा आरंभ होतो आणि म्हणून विषयभोग तृष्णा वाढते. म्हणून या सगळ्यांना आपल्याला असं म्हणावं लागेल, रजोगुण जो आहे ना ते एखाद्या स्पर्शजन्य रोगासारखा असतो. टच केल्यानंतर माणसाला काही वेळा आपण म्हणतो कॉन्टॅक्शियस डिसीज आहेत. काही रोग हे असे असतात की कॉन्टॅक्टमुळे खोकला आहे, आणखीन काही असेल. आता आपण लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनी अनुभवलं तेव्हा चिकनगुनियासारखे असतील, हे नवीन नावं आपल्याला यामुळे माहिती झाली. ते कॉन्टॅक्शियस असतात. तसं रजोगुण एकदा निर्माण झाल्यानंतर हाव वाढत जाते माणसाची, अनेक ठिकाणी तो पसरत जातो. विषय भोगांची लालसा निर्माण होते. एक झालं की दुसरं झालं की तिसरं, माणसाला हाव वाढत जाते आणि त्यामुळे सगळे उत्पन्न होतात. तमोगुण कसा वृद्ध होतो, वृद्धिंगत होतो किंवा वाढतो कसा? अप्रकाशो अप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एवच तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन असं म्हटलेलं आहे. हे अर्जुना, तमोगुण वाढल्यानंतर अंतःकरण आणि इंद्रिय ह्यात अंधार निर्माण होतो. कर्तव्य कर्म करावीशी वाटत नाही, व्यर्थ हालचाली होतात
आणि झोप निर्माण होत नाही आणि अंतःकरणाला मोहित करण्याच्या वृत्ती ज्या आहेत त्या वृत्ती वाढतात असं म्हणावं लागेल. म्हणून तमोगुण वाढल्यानंतर अंतःकरण, ज्ञानेंद्रिय असोत कर्मेंद्रिय असोत, काहीही माणसाला करावं असं वाटत नाही. उलट तर डॉक्टर्स आजच्या काळामध्ये सांगतात जेवढं मनुष्य क्रियाशील राहील, जेवढं कामात गुंतून घेईल तेवढा मनुष्य अधिक चांगला राहतो. म्हणजे दुसरे विचार कोणतेही मनाप्रकारामध्ये वाईट विचार येत नाही, कर्तव्य कर्मात प्रवृत्ती राहत नाही, व्यर्थ हालचाली घडतात, चांगली कर्म त्याच्यातून होत नाहीत आणि झोपेच्या आहारी मनुष्य जात. मोहकारक वृत्ती त्याच्या मनामध्ये निर्माण होत असते. कुंभकर्णासारखा मनुष्य किती झोपत होता हेही आपल्याला माहिती आहे. ढोल बडवायला लागत असतात त्याला उठवण्यासाठी. हे तमोगुणाच्या प्रवृत्तीचे द्योतक आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. हे सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण प्रत्येक व्यक्तीला हे बद्ध करतात. पण गीतेचा असा आग्रह जरी सत्वगुणी झाला तरी सुद्धा भगवंत अर्जुनाला सांगतात तू या तिन्ही गुणांच्या पलीकडे जा. यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलयम याती देहवृत तदोत्तमविदाम लोकान अमलान प्रतिपद्यते. म्हणजे जेव्हा माणसामध्ये सत्वगुण वाढलेला असताना मरण येतं, त्यावेळेला मरण पाहतो तेव्हा तो उत्तम कर्म करणाऱ्या अशा दिव्य स्वर्गापर्यंत जाऊन पोचतो. कोणत्या गुणांची कोणत्या प्रकारे गती प्राप्त होते अधिक वाढल्यानंतर? रजोगुण वाढल्यानंतर कुठे योनीत जातो, तमोगुण वाढल्यानंतर कुठे जातो? जे खुनी असतात, दुष्ट असतात, दुराचारी असतात ते कुठे जातात? हे सगळा पुढे भागात आलेला आहे. पहिल्या भागात आत्तापर्यंत आपण सत्वगुणाचं स्वरूप, रजोगुणाचं स्वरूप आणि तमोगुणाचं स्वरूप कसं आहे आणि ती माणसाला कशी बद्ध करतात हा भाग आपण पाहिला. उरलेल्या पुढल्या भागामध्ये या तिन्ही गुणांचं कर्माचं फल काय मिळतं तो भाग आपण पुढल्या भागामध्ये पाहू. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.